भिवंडी लोकसभेचे आघाडीचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या शहापूर येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले असून यावेळी मंत्री वकार मोमीन, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे, आमदार पांडुरंग बरोरा, काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी मित्रपक्ष आघाडीचे सर्व तालुकाध्यक्ष व मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी उमेदवार सुरेश टावरे यांच्या वेबसाईटचे लॉन्चिंग करण्यात आले। सर्व मान्यवरांना विनंती करतो, आपण छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला आपण हार स्थानापन्न व्हायचे। उद्घाटन झालेलं आहे। या उद्घाटनास विशेष करून उपस्थित असलेले आपले लाडके कार्यसम्राट आमदार आदरणीय पांडुरंगजी बरोरा साहेब, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय दशरथजी तिवरे साहेब, आपले लोकप्रिय उमेदवार आदरणीय टावरे साहेब, त्याचबरोबर संपूर्ण आपल्या मित्रपक्षांचे माजी मंत्री वकार मोमीन साहेब आणि आपल्या सर्व मित्रपक्षांचे सर्व जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, फ्रंटियरचे तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, त्याचबरोबर संपूर्ण त्यामुळे आम्ही काँग्रेसचे, मी स्वतः, त्याचबरोबर आमचे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मनोज विषय, बहुजन विकास आघाडीचे योगेशजी हजारे हे आम्ही आयोजकच आहोत। आम्ही हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। कॉम्रेड शंकर हेही या ठिकाणी आलेले, त्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। आणि आज या ठिकाणी अगदी थोड्या वेळामध्ये टावरे साहेबांच्या वेबसाईटचं सुद्धा या ठिकाणी लॉन्चिंग होणार आहे आणि त्यानंतर एक धावता दौरा या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे। या माध्यमातून आपण कासगाव, शिलोत्तर, दसई, साडगाव, त्याचबरोबर शेनवा, मळेगाव नंतर मळेगावला विश्रांती घेतल्यानंतर आपण पुढे जाऊन बेडीसगाव, उमरई, परतोली, मुगाव, आसनोली, शेलवली, किनवलीच्या नंतर एक खरवलीपर्यंत, नंतर टावरे साहेब पुन्हा 8 वाजता रोज भिवंडी या ठिकाणी प्रचार करत असतात। त्यामुळे त्या ठिकाणावरून टावरे साहेब जरी निघून गेले तरी आपला प्रचार दौरा हा 9 वाजेपर्यंत पुढे खरिवली, खरांगण, नडगाव, सोगाव अशा पद्धतीनं नांदगाव पर्यंतचा आपला आजचा दौरा संपणार आहे। या निमित्तानं आपण आलेल्या सर्वांचं या ठिकाणी सर्व तिन्ही पक्षाच्या वतीनं, मित्र पक्षांच्या वतीनं स्वागत करतो। आणि पहिल्यांदा या ठिकाणी जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटचं लॉन्चिंग या ठिकाणी होत आहे। मी आमचे आदरणीय कार्यसम्राट आमदार बरोरा साहेब यांना विनंती करतो की आपण टावरे साहेबांच्या वेबसाईटचं या ठिकाणी लॉन्चिंग करायचं आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी, मनसे व सर्व मित्र पक्षांचे आपले लाडके लोकप्रिय उमेदवार आदरणीय टावरे साहेब यांच्या प्रचार कार्यालयाचे, मध्यवर्ती कार्यालय शहापूर विधानसभेचं आपण आज उद्घाटन करत आहोत। साहेब, अख्ख्या शहापूरमध्ये लाट आहे आणि लाट सुप्त आहे। असं बोललं जाते की अदृश्य हात आहेत आणि अदृश्य हात हे तुमच्या मागे आहेत टावरे साहेब। आपण अगोदर टावरे साहेबांच्या वेबसाईटचं उद्घाटन करत आहोत। आमदार पांडुरंगजी बरोबर, टावरे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। टावरे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक म्हणी चालू होत्या अगोदर, अच्छे दिन सगळे दिन पाहता शहापूरमध्ये एक चांगली म्हण चालू आहे, दगडापेक्षा वीट मऊ। आणि प्रत्येक मतदाराच्या तोंडामध्ये ते आहे की एक आपल्या मातीतला उमेदवार, आपल्या घरातला उमेदवार, कधीही जा कधीही या आणि सुखदुःखात सामील होणारा उमेदवार, असे हा आपले टावरे साहेब। त्यामुळं जनमानसात, जनभावनात आणि तालुक्यात एक वेगळ्या प्रकारचं वातावरण आहे। भले कितीही तिकडे पार्ट्या चालू देत, दारू मटण चालू देत, पण ते खाऊन आल्यानंतर बाहेर साहेब बोलतात एकांतात, दगडापेक्षा वेट मऊ। आता वेट तुम्ही समजून जा। येणाऱ्या 29 तारखेला आपल्याला सर्वांना एकजुटीने एक हाताचा पंजा हा डोळ्यासमोर ठेवून सकाळी उठल्यापासून जेवढं शक्य होईल तेवढं आपल्या आजूबाजूचे सगळे मतदार काढून आपल्याला हाताच्या पंजाच्या समोरचं बटन दाबून टावरे साहेबांना आपल्याला विजयी करायचं आहे। साहेब, मी तुम्हाला आश्वस्त करतो
की शहापूर तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा छोटातला छोटा कार्यकर्ताही तुमच्या मागे पूर्ण ताकदीने उभा राहील आणि तुम्हाला जास्तीत जास्त लीड इथे कसं मिळेल यासाठी प्रयत्न करेल. इथेच थांबतो. जे मतदान करणार आहोत ते जर आपण राष्ट्रवादी काँग्रेसला जर मतदान केलं किंवा करणार आहोत, मला असं वाटतं की आपण संविधान वाचवण्यासाठी ते मतदान करत आहोत. बंधूंनो, येत्या काळामध्ये या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या सरकारने ज्या पद्धतीने या देशामध्ये आणि या राज्यामध्ये असहिष्णु वातावरण या पद्धतीने पसरवण्याचं काम केलं, जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडणं लावण्याचं काम केलं, तुम्ही आम्ही भाऊ असताना आपल्याला समोरासमोर उभं केलं, अशा लोकांना या देशाच्या सत्तेवरून राज्याच्या सत्तेवरून आता हाकललं पाहिजे अशा पद्धतीची मानसिकता जनसामान्यांमध्ये या ठिकाणी होऊ लागलेली आहे. आणि सन्माननीय तावरे साहेबांबद्दल संबंध लोकसभेमध्ये या विधानसभेमध्ये गावागावात जेव्हा आम्ही जातो तेव्हा आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे कार्यकर्ते तर समोर येऊन आपलं काम करत आहेत, परंतु असे काही लोक आम्हाला भेटतात की जे अदृश्यपणे सांगतात आम्हाला की तुम्ही काम करा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. अशा पद्धतीने एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी होऊ घातलेलं आहे. बंधूंनो, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी पक्ष या शहापूर तालुक्यामध्ये मागील 5 वर्ष जिथून 2014ची निवडणूक झाल्यानंतर आजपर्यंत सतत एकमेकांबरोबर भांडत राहिले. इथल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला या भाजपच्या खासदारांनी कधी इथं उभं राहू दिलं नाही, कुठल्या पद्धतीची कामं घेऊ दिली नाही, किंवा जी समृद्धी महामार्ग असेल किंवा इतर वेगवेगळ्या पद्धतीची कामं असेल तिथं फक्त आणि फक्त भाजपच्या कार्यकर्त्याला त्यांनी संधी देण्याचं काम केलं आणि शिवसेनेला वेगळ्या पद्धतीची वागणूक दिली. मला वाटतं आज नेते जरी एकत्र बसले असतील, परंतु शिवसेनेचा जो कार्यकर्ता आहे, जो खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे, तो अपमान सहन करणार नाही आणि तो आज जरी गप्प असेल, परंतु येत्या काळामध्ये तो या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला म्हणजे आपले लोकप्रिय जे उमेदवार आहेत सन्माननीय तावरे साहेब यांनाच मतदान करेल अशी मला स्वतःला या ठिकाणी अपेक्षा वाटते. मित्रपक्ष आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. हा उपस्थित जनसमुदाय बघितला तर नक्कीच तावरे साहेब तुम्ही विजयी आहात हा या ठिकाणी दिसतो. कारण या ठिकाणी युवा सुद्धा आहे, वयोवृद्ध आहे, जुने आहेत, नवे आहेत, सर्व पक्षाचे मित्र पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. त्यामुळे नक्कीच विजय तुमचा आहे. तुम्ही 2 लढाई यापूर्वी जिंकलेल्या आहेत. पहिली म्हणजे विश्वनाथ पाटील यांना तिकीट देण्यानंतर पहिली, दुसरी म्हणजे बाळा म्हात्रे यांनी तिकीट मागितलं त्यावेळेची. त्या 2 लढाई तुम्ही जिंकलेल्या आणि तिसरी लढाई आता 100% तुम्ही नशिबाने आणि कार्याने जिंकलेला. 2009ची जी पुनरावृत्ती आपल्याला या ठिकाणी 2019 मध्ये करायची आहे. मी एवढंच सांगेन सर्व मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांना 29 एप्रिल आलेली आहे आणि आपण सर्वांनी आपल्या बूथपर्यंत मतदान कशा पद्धतीने जाईल आणि आपले उमेदवार सरजी तावरे साहेब यांना कशा पद्धतीने निवडून आणता येईल असं सर्व लक्ष द्यायचं आहे. जय महाराष्ट्र. लोकसभा मतदारसंघामध्ये तावरे साहेबांच्या बद्दल अत्यंत चांगल्या पद्धतीची सहानुभूती आहे. गेल्या 2009 ते 2014 मध्ये तावरे साहेबांनी कशा पद्धतीचं काम केलं हे संपूर्ण नागरिकांना माहिती आहे. तावरे साहेबांच्या दरबारामध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये आलेल्या माणसाला तू जातीचा कोणता, तू धर्माचा कुठला, तू पक्षाचा कोणता, तू गावाचा कोणता याचा कधी विचार केला नाही. आणि म्हणून ज्या गावामध्ये त्यांना कमीत कमी मतदान मिळालेलं आहे अशी या ठिकाणची 2 गावं आहेत. त्याच्यामध्ये मी जाणीवपूर्वक या ठिकाणी उल्लेख करतो की त्याच्यामध्ये एक शेलवली गाव आहे आणि त्याचबरोबर दुसरं दहीगाव गाव आहे. या दोन्ही गावांमध्ये शहापूर तालुक्यामध्ये सर्वात कमी मतदान 2009ला साहेबांना झालं. तरी सुद्धा त्या गावातले नागरिक ज्यावेळी आले की आमच्या गावासाठी आमच्या मंदिरासाठी सामाजिक सभागृह बांधण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे, त्यावेळी साहेबांना सांगितलं साहेब या दोन्ही गावांच्या मध्ये तुम्हाला मतदान कमी आहे. साहेबांनी सांगितलं मतदान होईपर्यंत मी विशिष्ट पक्षाचा होतो, परंतु मी आता खासदार झालेला आहे. मी खासदार हा केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचा किंवा इतर मित्र पक्षांचा नाही, मी संपूर्ण जनतेचा खासदार आहे. त्याच्यामुळे या गावाला ज्या कामाची मदत आहे त्या कामाचं काम आपल्याला निधी दिलाच पाहिजे आणि त्यांनी या दोन्ही गावांसाठी निधी दिला आणि या दोन्ही गावाच्या लोकांनी सांगितलं की 14ला याची आम्ही 100% व्याजफेड करू. दुर्दैवानं त्या ठिकाणी 2014ला त्यांनी फेड केली नाही, परंतु 2019च्या या निवडणुकीमध्ये शेलवली आणि दहीगावसह संपूर्ण शहापूर विधानसभा मतदारसंघ व्याज फेडण्यासाठी आणि वसुली करण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये अशाच पद्धतीचं वातावरण आहे. ज्या ज्या गावामध्ये आम्ही जातो त्या त्या गावामध्ये सांगतात की साहेब कधी येतात, साहेबांची माणसं कधी येतात, आम्ही तयार झालेलो आहोत, तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही मतदान देण्यासाठी तयार झालेलो, फक्त तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचा. आज भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या प्रमाणामध्ये किलो मटणाच्या आणि दारूच्या पार्ट्या जोरदार सुरू आहे, परंतु
परंतु या ठिकाणी सामान्य माणसाला वाटतंय की आमचा खासदार जर कोणी असेल तर तो 2019ला सुरेश टावरे साहेबच असतील आणि ही लोकांची गुणगाठ त्यांनी बांधलेली आहे आणि त्याच्यामुळं कितीही मोठ्या वल्गना झाल्या तरी या ठिकाणी आपलाच या ठिकाणी विजय होणार आहे. कारण ज्या पद्धतीने आम्ही देशाचा बोलतो, राज्याचा बोलतो, तालुक्याचा बोलतो, देशामध्ये नरेंद्र मोदींनी पेकुगिरी केली, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसनी पेकुगिरी केली आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदारांनी सुद्धा पेकुगिरी केली. या ठिकाणी ज्यावेळी नगरपंचायतच्या निवडणुका होत्या त्यावेळी लोकांना सांगितलं 5 कोटीचा आम्ही निधी देऊ या मतदारसंघासाठी, शहापूर नगरपंचायतसाठी. अहो 5 कोटी तुम्ही शहापूर तालुक्यासाठी देऊ शकले नाही तर तुम्ही अशा पद्धतीची आश्वासनं दिली. याच आमच्या शहापूर मतदारसंघामधला सातगाव जे गाव खासदारांनी दत्तक घेतलं, त्या दत्तक घेतल्यानंतर 1 रुपयाचा निधी खासदार देऊ शकले नाहीत, जे दत्तक झालेल्या गावाचं काही करू शकले नाहीत. त्याचबरोबर ज्या ठिकाणी आगरी समाजाचं एक सामाजिक सभागृह आहे ते सभागृह बांधण्याचं काम टावरे साहेबांनी केलं, टावरे साहेबांनी निधी दिलं, उद्घाटन मात्र कपिल पाटलांनी केलं. आश्वासन सुद्धा त्या ठिकाणी दिलं की पुढचा आणखी 10 लाखाचा निधी त्या ठिकाणी देऊ. तो निधी सुद्धा, निधीचं पत्र सुद्धा मंजूर झालं नाही. जे स्वतःच्या समाजाचे सुद्धा होऊ शकत नाही ते या विधानसभा मतदारसंघाचे कधीच होऊ शकत नाहीत. आणि म्हणून जो आजपर्यंत ज्याने आपल्याला कधी जात विचारली नाही, धर्म विचारला नाही, त्याच माणसाला आपल्याला पुन्हा एकदा निवडून द्यायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला सर्वांना कटिबद्ध व्हायचं आहे. आपण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी, भाजप, इतर मनसे हे संपूर्ण मतदारसंघ आता संपूर्ण कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये तयार झालेले आहेत. लोकांची सहानुभूती टावरे साहेबांना जरी असली तरी आपण जर जागृत राहिलो नाही तर मतदार आपल्या बूथपर्यंत पोहोचू शकत नाही आणि बूथच्या माध्यमातून मतदान केंद्रापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून सगळ्यात मोठी जबाबदारी आपली आहे की जो मतदार घरामध्ये आहे त्या मतदाराला आपल्यापर्यंत, आपण त्यांच्यापर्यंत पोहोचा आहे, त्याला पटवून सांगायचं आहे आणि तो जोपर्यंत मतदान केंद्रापर्यंत येत नाही तोपर्यंत जनतेचा आक्रोश मतपेटीमध्ये बंद होणार नाही. म्हणून याच्या पुढे आपली मोठी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी पार पाडून सर्व बूथचे कार्यकर्ते असतील, जिल्ह्याचे कार्यकर्ते असतील, तालुक्याचे कार्यकर्ते असतील, या सर्वांनी आता आजच्यापासून, ठीक आहे काही लोक म्हणतात की तुमचा प्रचार सुरू झाला नाही, परंतु आपण लेट पण थेट आपण पोहोचण्याचं काम करणार आहोत. जरी त्यांनी आता अधिक सुरुवात केली असली तरी आता आपला दौरा अत्यंत चांगल्या पद्धतीचा झंझावात सुरू झालेला आहे. संपूर्ण मित्रपक्ष एकत्र आलेले आहेत. आपण सगळे एकत्र आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुद्धा मोठं आवाहन केलेलं आहे. नुकताच 800 लोकांचा एक आपल्या खातुलीमध्ये कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वतःहून टावरे साहेबांना बोलवलं की तुम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये या, आम्ही जाहीर पाठिंबा तुम्हाला देत आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा आपल्या सोबत आलेली आहे. त्याच्यामुळे आपली प्रचंड प्रमाणामध्ये ताकद वाढलेली आहे आणि या शहापूर विधानसभा मतदारसंघामधून सगळ्यात जास्त लीड देण्याचं काम आपल्याला करायचे आणि तो भरोसा तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांच्या जोरावर आहे आणि या दृष्टिकोनातून आपण कामाला लागू अशा पद्धतीचं आवाहन या ठिकाणी करतो. आणि या ठिकाणी नुकताच महाराष्ट्र राज्याचे आदिवासी सेनेचे दिनकर उघडा या ठिकाणी आलेले, त्यांनी या ठिकाणी साहेबांना पाठिंबा दिलेला आहे. मी त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की 2 मिनिटं आपण या ठिकाणी मनोगत करत असताना संपूर्ण भिवंडी लोकसभेमध्ये मी सतत गावोगावी फिरत होतो. त्यानंतर मी खासदार नसतानाही सतत या भिवंडी लोकसभेच्या जनतेच्या संपर्कात राहिलो. 2014ला माझं उमेदवारी पक्षाने नाकारली आणि जे माझ्या विरुद्ध 2009ला निवडणूक लढले होते कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील साहेब, ते 4 नंबरवर होते, परंतु त्यांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी दिली आणि मला उमेदवारी नाकारली. त्यांना उमेदवारी दिल्यानंतरही मी एका शब्दातही मी त्यांच्या विरुद्ध बोललो नाही. कारण पक्षाने कुणबी सेनेला, कुणबी समाजाला सन्मान दिला होता, त्याचा सन्मान मी मान्य केला आणि एका शब्दात मी त्यांना विरोध दर्शवला नाही. परंतु दुर्भाग्य की मला उमेदवारी आता 2019ला घोषित झाल्यानंतर विश्वनाथ पाटलांनी नाराजगी व्यक्त केली. काही हरकत नाही, कारण पक्षाने त्यांना इतरही पदं दिली होती. महाराष्ट्राचं जनरल सेक्रेटरी पद, तसेच दिल्लीला AICCवर त्यांना सदस्यही दिलं होतं. परंतु मला अशी अपेक्षा होती की ते माझ्या बरोबर माझा प्रचार करणार, परंतु त्यांनी, मला असं माहिती पडलंय तर त्यांनी भाजपाला सहकार्य करण्याचं काय आश्वासन दिलेलं आहे. ठीक आहे, त्यांची ती इच्छा असेल, परंतु मी ह्या भिवंडी लोकसभेचा नेहमी संपर्कात राहिलेलो आहे जनतेच्या.
आणि आत्ताचे जे विद्यमान खासदार आहेत, मी सतत फिरत असतो, तर संपूर्ण भिवंडी लोकसभेमध्ये विद्यमान खासदारांच्या विरुद्ध खूप नाराजी आहे. मला असं वाटतंय की नाराजीचं एक कारण एकही होऊ शकतो का जे 2009 ते 2014 ह्या वेळेला जे मी ह्या भिवंडी लोकसभेचं नेतृत्व केलं आणि त्यावेळेची माझी कार्यपद्धती आणि आत्ताचे विद्यमान खासदार यांच्या कार्यपद्धतीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कारण माझ्या ऑफिसमध्ये तुम्ही कोणी आलं असेल तर बघितलं असेल का कोणालाही बाहेर वेटिंगला बसावं लागत नव्हतं. ते थेट माझ्या टेबलापर्यंत यायचे आणि माझ्या टेबलावरती हात ठेवून आपली समस्या ते सांगायचे. मी ती समस्या ऐकून घ्यायचो. मला असं वाटलं का यांचं पत्र दिल्यानंतर काम होईल, पत्र द्यायचो. फोन करावं लागायचा ऑफिसरला तर फोन करायचो. मग ते मंत्री असो तो का कोणी, सर्वांकडे मी त्यांचं काम करण्याचा प्रयत्न करत असेल. मी कधी माझं फाउंडेशन नाही कोणत्याही प्रकारचं. मी कधी माझं पावती पुस्तक कोणाकडे पाठवलं नाही. माझं कोणतेही जेसीबी डंपर नाहीये. मी कॉन्ट्रॅक्टर नाहीये. माझी इच्छा हीच असतो का कार्यकर्त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेऊन त्यांनी काम करावं. मी कधी वाराही कुठनं वसूल केली नाही. त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो मी आणखी का माझं स्वतःच्या जागेवरती बांधकाम झालं 3 लाख स्क्वेअर फुटाचं. तिथे माझ्या हक्कानी वाराही माझी असतोय. कारण सर्वांना माहिती असेल शेतकऱ्यांना की ज्याची जमीन असतो त्याला वाराही देतात. परंतु ती वाराही मी न घेता ती गावाला दिली. पोगाव गावच्या तुम्ही कोणालाही जाऊन विचारू शकता का ते गावकीला दिलं मी का तुम्ही ते वसूल करा आणि ते गावकीचं असणार. तर मी कोणत्याही प्रकारे गेल्या 20 वर्षामध्ये मी माझं राजकीय म्हणजे शिक्षण मंडळावरती मी चेअरमन होतो. त्याचप्रमाणे नागरिक सहकारी बँकेचा चेअरमन होतो. महापौर झालो, खासदार झालो. एवढ्या पिरियडमध्ये माझ्यावरती साध्या एखाद्या पेपरमध्ये कोणत्या भ्रष्टाचाराचं माझ्यावर आलं नाही. कारण मी कधी भ्रष्टाचाराच्या मागे लागलो नाही आणि याच्या पुढेही कधी लागणार नाही. मी कधी कोणत्याही गावामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न मी कधी केला नाही, भांडणं लावलीही नाही. मी खासदार असतावेळी मला फोन यायचे का आमच्या गावामध्ये भांडण झालंय, तुम्ही पोलीस स्टेशनला फोन करा आणि जरा तुम्ही सांगा. मी पोलीस स्टेशनला फोन करायचो, पीआयला सांगायचो तर दोन्ही पक्षाला एकत्र बसवा आणि त्यांचं मिटवा. मिटत नसेल तर तुम्ही तुमच्या कायद्याप्रमाणे करा. मी हे त्या पीआयला सांगत नव्हतो का ह्याला 8 टाका त्याला बाहेर काढा. तर हे तुम्ही सर्व आता या 5 वर्षामध्ये बघितलं असेल का काय प्रकार ह्या भिवंडी लोकसभेमध्ये चाललेला आहे. तर मी सर्वांना विनंती करेल का येणाऱ्या 29 तारखेला तुम्ही मत देण्यासाठी उत्सुक आहेत, पंजाला मतदान करायला तयार आहेत. परंतु जर कार्यकर्ता तिथपर्यंत पोहोचला नाही तर आपल्याला मतदान मिळणार नाही. आणखी एक सांगतो मी का जेव्हा मी खासदार होतो माझ्याकडे कोणी आला तर मी त्याला कधी त्याचा धर्म विचारला नाही, जात विचारली नाही. त्या पलीकडे जाऊन सांगतो का मी कधी कोणाला पक्षही विचारला नाही तर तुम्ही कोणत्या पक्षाचे. जे माझ्याकडे समस्या घेऊन आले मी त्यांचं काम केलेलं आहे. त्याचमुळे मला असं वाटतोय की भिवंडी लोकसभेची सर्व जनता आज आपल्याला मतदान द्यायला तयार आहे. परंतु आपला कार्यकर्ता तिथे जाणे जरुरी आहे. तुम्ही जर गेलेच तर नक्कीच येणाऱ्या 29 तारखेला प्रत्येक मतदार हा जाऊन मतदान पेटीमध्ये पंजा निशाणीच्या समोर बटन दाबून आपल्याला भरघोस मतदान देईल आणि आपला विजय नक्कीच आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांनी देखील आश्वासन दिले. मागच्या वेळेला देखील त्यांनी गावडी साहेबांना चांगल्या पद्धतीचा लीड त्या वेळेला दिलेला होता आणि एक चांगला प्रोग्राम त्यांनी तशा पद्धतीने तयार केला की भूमिका आपण या तालुक्यामध्ये घेऊ. जे राहिलेले कार्यकर्ते त्यांचे आज काय आलेले असतील त्यांची देखील लिस्ट तयार करा. त्यांना देखील आपण बोलून घेऊ. त्यांना सगळ्या कार्यकर्त्यांना प्रत्येक ठिकाणी सामावून घेण्याचा प्रयत्न करू. मला वाटतं भाई धरून देखील बरोबर म्हणून मी गणेश आवाज देखील आता आलेले त्याच्यामुळं सगळी जी कार्यकर्ते नेसलेली असतील मंडळी देखील बघा राष्ट्रवादी लोक येतीलच. काँग्रेसची पहिल्या वर्षी काम केलेले त्यांना देखील या कामामध्ये सुरेशजी टावरे साहेब यांच्या शहापूर विधानसभा मतदारसंघातील प्रचार कार्यालयाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत.
यासाठी या ठिकाणी ज्यांच्या हस्ते या कार्यालयाचं निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन झालं ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष दशरथजी तिवरे साहेब, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री वकारभाई मोमीन, सामाजिक न्याय विभागाचे राष्ट्रवादी जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाशजी थोरात, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी आणि मित्र पक्षाचे तालुका अध्यक्ष, त्यांचे सर्व कार्यकर्ते, सर्व सेलचे पदाधिकारी, उपस्थित आघाडीचे सर्व कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, आपल्याला ससा आणि कासवाची गोष्ट माहित आहे. ससा कितीही पळाला तरी शर्यत ही कासवावर जिंकत असतो. आणि मग सशाचा स्पीड आहे. पण तुम्ही परवाच्या मीटिंगला त्या ठिकाणी सांगितले की एक सर्वसामान्यांची मिळून मिसळून असणारे आपले उमेदवार सुरेशजी टावरे साहेब आहेत. ज्यावेळेस एका ठाणे जिल्ह्याचे 2 ठाणे जिल्हे झाले आणि 3 लोकसभा मतदारसंघाचे 4 लोकसभा मतदारसंघ झाले. ही 2009ची पहिली निवडणूक. त्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची तेव्हा आघाडी त्या ठिकाणी होती. आणि त्यावेळेस या मतदारसंघातून आपण सर्वांनी सुरेशजी टावरे साहेब यांना आपण निवडून दिलं. त्या 5 वर्षाच्या कार्यकाळात या तालुक्यातील, या मतदारसंघातील, या लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचण्याचं काम सुरेशजी टावरे साहेब यांनी या ठिकाणी केलं. 2014च्या निवडणुकीत ते सिटिंग खासदार असून सुद्धा त्यांची उमेदवारी पक्षाने कट केली. परंतु ते नाराज झाले नाही, निष्ठेने पक्षात राहिले. आणि म्हणूनच यावेळेस पक्षाने एक पक्षनिष्ठा म्हणून सुरेशजी टावरे साहेब यांना या ठिकाणी उमेदवारी या ठिकाणी दिली. आज तुमचं आमचं कार्य या ठिकाणी आहे. देशाचं वातावरण आपण बघितलं, राज्यात वातावरण बघितलं, जिल्ह्यात वातावरण बघितलं आणि आपल्या तालुक्यात वातावरण जर बघितलं तर त्याच्यात काही फरक नाही. आज आपण काल तुम्ही राज ठाकरे साहेबांची सभा बघितली असेल. राज ठाकरे साहेबांना या भाजपला सरकारचं खाली खेचायचं आहे म्हणून संपूर्ण राज्यात राज ठाकरे या सभा घेत आहेत. या भाजप सरकारच्या, मोदी सरकारच्या विरोधात पोलखोल करत आहेत. काल त्यांनी एक पोलखोल केली की हे देश, आपला महाराष्ट्र, भारत देश आज संपूर्ण डिजिटल या ठिकाणी आम्ही करतोय. आणि त्याचं पहिलं गाव कुठलं गेलं तर या महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील हरिसाल गाव. म्हणजे तुम्ही काल त्या ठिकाणी बघितलं असेल की त्या हरिसाल गावाची परिस्थिती, तिथला जो दुकानदार आहे डिजिटलची त्याची ऍड केली, त्याला काल स्टेजवर त्या ठिकाणी आणलं. आपल्याला माहित असेल 2 वर्षापूर्वी मी हरिसाल गावामध्ये गेलो होतो. तेव्हा 2000 वर्षापूर्वी मी त्याची पोलखोल केली होती की तिथं कुपोषणचे बळी जात आहेत. त्या ठिकाणी इंटरनेट सेवा नाही, त्या ठिकाणी कॅशलेस सुद्धा सुविधा त्या ठिकाणी नाहीत. फक्त टीव्हीवर हरिसाल गाव आम्ही डिजिटल केलं. हे बनवण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होतंय. आणि म्हणून आज टावरे साहेब तुमचे 6 लोकसभा मतदारसंघ आहेत. सर्वात जास्त पॉप्युलेशन शहरी भागात असलं तरी भौगोलिक दृष्ट्या विविध समस्यांची ग्रासलेला कुठला तालुका असेल, मतदारसंघ असेल तर तो शहापूर विधानसभा मतदारसंघ आहे. आज या तालुक्यात आम्ही मुंबईची ताण भागवतो, पण सर्वात जास्त पाणी टंचाई या तालुक्यात आहे. विरोधी पक्षाचा आमदार म्हणून घसा कोरडा होईपर्यंत दर अधिवेशनाला त्या ठिकाणी आपण प्रश्न मांडत असतो. परंतु अंतिम टप्प्यात ही आपली योजना लाल फितीत त्या ठिकाणी अडकलेली आहे. ती त्या ठिकाणी आपल्याला सोडवायची आहे. आणि म्हणून विविध समस्या या ठिकाणी होत असताना अनेक गावागावात जर उमेदवार जर सत्ताधारी फिरायला गेले तर लोक त्या ठिकाणी शिव्या घालतात, कारण टिपणून सुरू झालेलं आहे. आज या ठिकाणी उज्ज्वला गॅस योजनेचे ॲडव्हर्टाईज या ठिकाणी सगळीकडे होत आहेत. परंतु टावरे साहेब 100% गॅस कनेक्शन दिलं म्हणून अशी जाहिरात करतायत. आजही आमच्या खेड्यावर त्या ठिकाणी जा, त्या ठिकाणी कोतला, कलमोडा, फुगाळा, तलवाडा, फुगाळा या संपूर्ण भागात जा. आजही उघडे साहेब त्या ठिकाणी आमच्या 70% महिला डोक्यावर पाट्याचा भारा आणून चुली फुटताना त्या ठिकाणी दिसत आहेत. अशी परिस्थिती या ठिकाणी बनवाबनवीची चालू आहे. आणि म्हणून आज आपण खेड्यापाड्यात गेलो तर लोक विचारतात आपली निशाणी काय, ते जुनाच हात दाखवतात. त्यामुळे लोकांना इच्छा आहे आपल्याला मतदान करायची, परंतु आपण कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरापर्यंत, त्यांच्यापर्यंत मतदानापर्यंत पोहोचलं पाहिजे. ते काम आपल्याला आजच्या दिवसापासून करायचं आहे. दिवस कमी आहेत.